आजची परिस्थिती अशी आहे का आमच्या महिलांना पाणी नाही. ज्या विहिरी झाल्या त्या 5-5, 6-6 परस विहिरीवर रात्रीचे पाणी भरले. माझा जीव त्या विहिरीवर, त्या बाहेर राहतात पण माझा जीव घरी धोक्यात असतो. आमचा एवढाच आहे का पाण्याचा विषय सोडवावा, कोणतरी यावा आमच्या गावामध्ये सांगावा का अशी पाण्याची तुमची सोय करू. पियाला काही गुराढोरांना सुद्धा पाणी नाही भेटत पियाला. तरी इकडे तिकडे चालायची, घरी थोडीशी वैरण टाकायची, अशी त्यांची पोटभरती चालू आहे. पाण्यावर तर आता 2 महिन्यापासून पाणीच नाही त्यांना. आम्हाला पियाला नाही तर त्या चित्रबांधला पाणी आम्ही लांबून गाड्या भरून पाणी आणतात. तुमच्या हे पोरं दिवसभर सकाळची गाडी जुतली का संध्याकाळी आले, दुपारी गाडी जुतली का ती 5, 6, 7 वाजेला घरी पोहोचायचं. आमचं गाव हे सह्याद्री पर्वतरांगेत आंबोली पश्चिम घाट या घाटावरती बसलेलं आहे आणि वरचं घाटमाथा असल्यामुळे आमच्या गावात जास्त करून सपाट एरिया आहे आणि त्या एरियामध्ये पाणी जिरण्यासाठी खूप काही असं करता येत नसल्यामुळं गावात पाणी टंचाई उद्भवते. जन्माला आले दिवसापासून तर मला 10 वर्ष गेले जन्मता. तिथून मला आठवत 3 महिने 2.5 महिने असे आम्हाला पाण्याची अडचण येते. ते दिवसापासून आम्ही महिला डोक्यावर हंड घ्यायचं, 3 वाजता जायचं, 1-2 सांगायचं चला ग आपण जाऊ. मग जमून जायचं. तिथं जर नसलं पाणी तर हंड तिथंच ठेवून द्यायचं, परत घरी यायचं, पोरांना पाहायचं. पोरांना झोपले रात्रीचे गेलं तर झोपले का रडत आहे कोणी, अजून त्यांना पाहायचं. गाय गतीचं झालं असेल भरून परत आम्ही जायचं. असे करता आता तरुण होती तर म्हातारी झाले तोपर्यंत आमच्या गावाचा काही पाण्याचा तर काहीच संपर्क अजून साधेल ना आतापर्यंत. रात्री किती वाजेपर्यंत पाणी भरायला येतं? तसं सांगितलं ना तर रात्रभर बाया पाणी भरते. एकीचा नंबर संपला का दुसरीने येऊन बसायचं, ती भरून गेली का दुसरीने येऊन बसायचं. म्हणजे असं सांगितलं ना तर बायाला तर लय 3-4 तास झोपत असतील तशा सारखे पाण्याचेच मागं लागते. सांगा बरं. आता विहिरीला जर पाणीच नाही, दुसरी सोयच नाही आम्हाला. विहिरी गंज आहेत आमच्या इथं. सांगायला गेलं ना तर भरपूर विहिरी आहेत लांब, पण ते 3-4 किलोमीटर विहिरी आहेत. 2 खेपा आणायला गेलं ना तर ते 2-3 तास लागून जाते. सांगा बरं, दिवसभर सगळं काम सोडून पाण्याच्या मागं लागायचं. आम्हाला 2-3 महिने झाले पाण्याची अशीच अवस्था आहे. पुढं जर अर्ज दिला, त्यांना कळीत जर केलं तर त्यांनी यायचं, बरी माठी साखळी लावून द्यायची, निघून जायचं. 2 दिवस नाही झालं का ह्या असं. रात्रीचे 8 वाजेदर पाणी भरायचं. परत जर झोपलं कुठं नाही तर 3 वाजेपासून इडा हापशावर बॅटरी घेऊन पाण्याला यायचं. 1-2 तास सुद्धा हापसून गुंडा भरत नाही. काय करायचं आम्ही लोकांना? या आमची फक्त पियाच्या पाण्याची अवस्था चांगली नाही तर काय सांगायचं यांना. आणि इथं येऊन बसलं म्हणजे आमची घरची काय अवस्था आहे. एकलवाड्या बाय आम्ही इडा हापशावर येऊन बसलं म्हणजे राहिलं का आमचं रानचंही काम राहिलं, घरातलंही काम राहिलं. पोरं कोणी शाळेत जातं, कोणी कामाला जातं. पोरं म्हणते आई मला जेवायचं आहे. बाळा थांब, स्वयंपाक राहिला, इतक्यात पाणी घेऊन आले, थांब थोडे. असं कसं तरी करून पोरांना थांब. आता पोर किती वेळ राहणार आहे? मोठा माणूस राहील अर्धा-1 तास. थांब बाळा करून ते झाले 8:30, 9 वाजले, 9चे 10 वाजले. झालं झोपला पोर उपाशी, तरी पाणी सुटेना. शेती म्हणा, शेतीपासून तर समजा
गुरं आले, त्याच्यात अनेक प्रश्न आहेत पाण्याचे. तर कोणत्याच गोष्टीचे पाण्याशिवाय जीवन नाही, पाणी असेल तर जीवन आहे. आणि आताची परिस्थिती बाळांना एक एक थेंबासाठी समजा 2-2, 4-4 तास पाण्यामध्ये वेळ घालवावा लागतो. तर हा बिकट प्रश्न आहे. तरी शासनाने किंवा आपल्या ग्रामपंचायतीच्या ज्या योजना आहेत त्या राबवून घ्यायला पाहिजे, आहे की नाही. त्यांचं काय ते निवडून आले गेले निघून, आले गेले निघून, हे काय कोण येतं कोण जातं हे सुद्धा आमच्या गावाच्या बाकीच्या लोकांना माहिती सुद्धा नाही. आता जवळ आंबोलीचं धरण आहे, ते पाणी त्र्यंबकला जातं आणि इथं खेड्यावर का बरं पाणी नाही. इथं शेजारी आमचं कोण आहे, कोण्याजवळ इथं वाघेरा आहे, वाघेऱ्याला बंधारा आहे, ते पाणी तिकडच्या लोकांना आहे. आणि आमच्या गिनीसगावच्या विनायकनगर, गिनीसगाव, गोरठण यांना का बरं पियाचं पाणी भेटू शकत नाही. तर शेवटी पिण्याचा पाण्याचा प्रश्न जर सुटायचा असेल तर एकमेव आंबोलीच्या धरणामध्ये पाईपलाईन ही शेजारी आमच्या गावच्या जमिनी आहेत, त्याच्यात ह्या शासनाच्या माध्यमातून एखादी विहीर काढली आणि विहीर काढून आणि त्याच्यात 1 इंच किंवा 2 इंच दोन्ही गावासाठी, आता 2-3 गाव आहेत पण साईडला जे आता आमचं 2 गाव आहे, 2 गावाला आमच्याच गावच्या ज्या जमिनी आहेत त्याच्यात मोठी विहीर घेऊन आणि ते पाणी जर ह्या गावांना 2 इंच 1 इंच 1 इंच पाणी जर 24 तास असलं तर भरपूर होईल. ऐसे ऐसे खुल गया. अब इसको हटाना है तो यहाँ पे ले जाते.